माय फ्रेंड डोनाल्ड अशी हाक मारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीला धोका देत डोनाल्ड तात्या ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावला। पण भारत कधीच अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेला नाही, हा इतिहास तात्या विसरले। आपला बाणा कायम ठेवत ट्रम्पच्या टॅरिफला मोदींनी टेरिफिक उत्तर दिलंय। बघूया त्या संदर्भातला विशेष रिपोर्ट। ट्रम्प तात्यांचं 50% टॅरिफ, अमेरिकेचा भारतावर दुगना लगान। ट्रम्प तात्यांच्या टॅरिफला मोदींचं टेरिफिक उत्तर। रशिया युक्रेन मधलं अजूनही न संपलेलं युद्ध आणि पाकिस्तानची जिरवण्यासाठी भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यामुळे भारत आणि अमेरिका संबंधात मोठी दरी निर्माण झाली आहे। आधी भारताला दम भरत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% टॅरिफ लादलं, तरीही भारत ऐकत नाही हे पाहिल्यावर त्यांनी आणखी 25% असा 50% दुगना टॅरिफ लावला। पण भारतानं ट्रम्प यांच्या मनमानीला अन्यायकारक, दुर्दैवी आणि तर्कहीन असं म्हटलंय। तसंच या निर्णयापुढे न झुकण्याचा निर्णय भारतानं घेतलाय। ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीच्या निर्णयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांना टेरिफिक उत्तर दिलंय। शेतकरी, मच्छीमार आणि दूध व्यवसायातील शेतकऱ्यांचं हित हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे। भारत त्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही। त्यांची मोठी किंमत मोजावी लागेल, पण त्यासाठी मी तयार आहे। शेतकरी आणि मच्छीमारांसाठी भारत तयार आहे, अशा शब्दात त्यांनी थेट नाव न घेता अमेरिकेला सुनावलं। हमारे लिए अपने किसानों का हित सर्वोच्च प्राथमिकता है। भारत अपने किसानों के, पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझौता नहीं करेगा। और मैं जानता हूं व्यक्तिगत रूप से मुझे बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी, लेकिन मैं इसके लिए तैयार हूं। मेरे देश के किसानों के लिए, मेरे देश के मछुआरों के लिए, मेरे देश के पशुपालकों के लिए आज भारत तैयार है। पण हे सगळं का झालं? ट्रम्प तात्या भारतावर का भडकले हे आधी समजून घ्यायला हवं। रशियाकडून तेल खरेदी करून भारत युक्रेन विरोधी युद्धाला मदत करतोय असं अमेरिकेचं म्हणणं आहे। अमेरिकेनं इशारा देऊन सुद्धा भारतानं रशियासोबतचे व्यापारी संबंध तोडले नाहीत। अमेरिका आणि युरोपियन युनियन रशियाकडनं वस्तू खरेदी करतात, मग आम्ही तेल खरेदी का करू नये? भारत पाक शस्त्रसंधीचं श्रेय भारतानं कधीच ट्रम्प यांना दिलं नाही। पाकिस्तानसह अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस केली, पण भारतानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही। त्यामुळे भडकलेल्या ट्रम्प तात्यांनी 50% टॅरिफचा बॉम्ब टाकला। पण या निर्णयाविरोधात भारतानं घेतलेल्या ठाम भूमिकेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पाठिंबा दिलाय। अमेरिका आर्थिक ब्लॅकमेलिंग करत असून भारतानं अमेरिकेपुढे झुकू नये असं ट्विट राहुल गांधींनी केलं। अमेरिकेनं भारतावर दादागिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही, पण अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकला नाही, हा इतिहास आहे। रशिया आणि अमेरिकेच्या साठमारीत कायम भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय, पण स्वदेशीची ताकद माहिती असलेल्या भारतानं या असलेल्या दबावापुढे कधीच नांगी टाकलेली नाही। यावेळी सुद्धा याच इतिहासाची पुनरावृत्ती होईल, यावर प्रत्येक भारतीयाला ठाम विश्वास आहे। निलेश पने, पुढारी न्यूज।